नमो बुद्धाय. जय भीम. मित्र हो, मागील भागामध्ये आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चतुर्थ खंड धर्म आणि धम्म यामधील भाग तिसरा बौद्ध जीवनमार्ग यामधील सत असत आणि पाप याचे आपण वाचन श्रवण आणि मनन केले होते. त्याचप्रमाणे आजच्या भागामध्ये भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चतुर्थ खंड धर्म आणि धम्म यामधील भाग तिसरा बौद्ध जीवनमार्ग यामधील लोभ आणि तृष्णा याचे वाचन श्रवण आणि मनन आपण करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 2. लोभ आणि तृष्णा. लोभ व तृष्णा याच्या आहारी जाऊ नका. त्यांच्या आहारी न जाणे हा बौद्ध जीवनमार्ग आहे. धनाचा सारखा वर्षा होत राहिला तरी कामना शमन नाही. सुज्ञ लोक जाणतात की कामना ही अशक्य व दुःखकारक आहे. जो सौलकीच्या कामभोगातही आनंद मानित नाही तो तृष्णेचा क्षय करण्यात सदैव वरत असतो. तो सम्यक संबुद्धाचा शिष्य होय. लोभातून दुःख उत्पन्न होते. लोभातून भय निर्माण होते. लोभापासून पूर्णपणे विमुक्त झाल्याने दुःख आणि भय यांच्यापासून मुक्तता लाभते. तृष्णेतून दुःख उत्पन्न होते. तृष्णेपासून भय निर्माण होते. तृष्णेपासून पूर्णपणे विमुक्त झाल्याने दुःख आणि भय यापासून मुक्तता लाभते. जो जीवनाचे खरे श्रेय विसरून कामभोगाच्या मागे लागतो आणि अहंकारी बनतो तो ध्यानचिंतनात काळ व्यतीत करणाराचा द्वेष करू लागतो. जवळची कुठलीही वस्तू हरवली तर दुःख वाटते. म्हणून माणसाने कशासंबंधी आसक्ती ठेवू नये. ज्यांना कोणतेही अतिप्रिय अथवा द्वेष करण्याजोगे वाटत नाही त्यांना कोणतीच बंधने नसतात. कामभोगापासून दुःख आणि भय उत्पन्न होते. जो कामभोगासक्त नाही त्याच्या वाट्याला भय आणि दुःख येत नाही. आसक्तीमुळे दुःख आणि भय ही उत्पन्न होतात. जो आसक्तीपासून बंधनात मुक्त आहे त्याला दुःख नाही भय नाही. कामुक्तीपासून दुःख उत्पन्न होते. कामुक्तीपासून भय उत्पन्न होते. जो कामुक्तीच्या बंधनातून मुक्त आहे त्याला दुःख नाही भय नाही. लोभापासून दुःख उत्पन्न होते. लोभापासून भय उत्पन्न होते. जो लोभयुक्त आहे त्याला दुःख नाही भयही नाही. जो शीलवान व प्रज्ञावान आहे तो न्यायी आणि सत्यवादी आहे. तो आपले कर्तव्य पुरे करणारा आहे. अशा पुरुषावर लोक प्रेम करतात. पुष्कळ दिवस बाहेर लांब प्रवास केल्यानंतर परत घरी आलेल्या पुरुषांचे आप्तमित्र आणि हितेशी स्वागत करतात. त्याचप्रमाणे ह्या लोकातून परलोकात गेलेल्या पुण्यात्म्याचे सत्कर्म आप्तेष्टाप्रमाणे त्यांचे स्वागत करते. मित्र हो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चतुर्थ खंड धर्म आणि धम्म यामधील भाग तिसरा बौद्ध जीवनमार्ग यामधील लोभ आणि तृष्णा याचे आपण वाचन श्रवण आणि मनन केले आहे. यानंतर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चतुर्थ खंड धर्म आणि धम्म यामधील भाग तिसरा बौद्ध जीवनमार्ग यामधील क्लेश आणि द्वेष याचे वाचन श्रवण आणि मनन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत. म्हणून नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा. जय भीम. जय बुद्धाय.